40शी पार गेलेलं तापमान आणि त्यामध्ये बंद केलेल्या लेनमुळे बंद पडलेल्या गाड्या आणि प्रवाशांचे झालेले हाल हे सगळे चित्र अद्यापही कायम आहे। मुंबई पुण्यामधलं अंतर कमी करणाऱ्या लिंकचं उद्घाटन झालेलं असलं तरी देखील नागरिकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये। लोकांचे हाल नव्हे तर मेगा हाल सध्या सुरू आहेत। शेकडो गाड्या या बोरघाटामध्ये अडकलेल्या आहेत आणि अद्यापही या वाहतुकीच्या कोंडीमध्ये प्रवासी अडकून पडलेले आहेत। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या अभूतपूर्व अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय। त्यांनी एक व्हिडिओ देखील याबद्दलचा केलेला आहे। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या आधी खंडाळा घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी झाल्याचं त्यांनी आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे। मिसिंग लिंकच्या लोकार्पणाच्या नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे। तसंच सुप्रिया सुळे यांना देखील खास सल्ला दिलेला आहे। तर मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचा आजचा कार्यक्रम आहे, मात्र त्याच वेळेला खंडाळ्याच्या घाटामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच याविषयी माहिती देत आहेत। राजू, आज हा कार्यक्रम होता आणि मिसिंग लिंकचे एकीकडे उद्घाटन करत असताना एकीकडे आपण सुपरफास्ट प्रवासाची स्वप्न बघत असताना दुसरीकडे मात्र मोठी वाहतूक कोंडी आणि याच्यामध्ये थेट खासदार देखील अडकल्या होत्या। सध्याची नेमकी काय स्थिती आहे? आपण पाहतोय का मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे। त्याच मिसिंग लिंकवरती मी उभा आहे। मात्र सकाळपासून जी वाहतूक कोंडी झालेली आहे अद्यापही काही प्रमाणामध्ये तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय का मिसिंग लिंकचे उद्घाटन होऊन आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री जे आहेत ते परतलेले आहेत। मात्र वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला काही प्रमाणात तशीच पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतो का ज्या ठिकाणी मिसिंग लिंक सुरू होतो त्या ठिकाणी बॉटलनेक सुरू झालेला आहे। अनेक लेन ज्या आहेत त्या बंद केल्या आहेत। त्यामुळे तिथून ते आपण पाहतोय का टोल नाका, खालापूरचा जो काही टोल नाका आहे तिथपर्यंत अद्यापही वाहतूक कोंडी तशीच आपल्याला पाहायला मिळते। वरची घाटमाथावरची जी काही वाहतूक कोंडी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। मात्र खाली जर आपण पाहिले तर मोठी वाहतूक आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहे। खरं तर सकाळी आपण पाहतोय की खासदार सुप्रिया सुळे सुद्धा याच वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या होत्या आणि आम्ही सुद्धा मिसिंग लिंकपर्यंत पोहोचायला जवळपास 3.5 ते 4 तास लागले आम्हाला। त्यामुळे भयान अशी ही सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती आज पाहायला मिळाली। खरं तर आपण पाहतोय की फक्त वाहतूक कोंडीच नाही तर अनेकांची वाहनं बंद पडलेली आहेत। त्यामुळे भर उन्हामध्ये लहान मुलं असतील, इतर वयोवृद्ध प्रवासी असतील किंवा अगदी काही आजाराने त्रस्त असलेले प्रवासी यांना सुद्धा उन्हाचा आणि या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागला। आताही अनेक वाहनं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती रस्त्याच्या कडेला बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या वाहनांना दुरुस्त करण्यासाठी सुद्धा अव्वाच्या सव्वा पैसे जे आहे ते फिटरकडनं मागितले जातात। त्यामुळे सगळे ठिकाणाहून जे आहे ती प्रवाशांची कोंडी होताना पाहायला मिळते। त्यामुळे काही प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधामध्ये दिवसभर आपल्याला संतप्त प्रतिक्रिया सुद्धा येताना पाहायला मिळालेल्या होत्या। त्यामुळे अजूनही आता हे जरी मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं असलं तरी आज हा खुला होईल असं वाटत नाही। त्यामुळे काही काळ आणखी ही वाहतूक कोंडी अशीच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांचे आणि प्रवाशांचे हाल जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती अजून काही तास होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।